स्वामी महाराजांचा प्रगट दिन 20 मार्च 2026 या दिवशी आहे आणि प्रगट दिनानिमित्त ज्या पण महिलांना, ज्या पण दादांना श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण घरामध्ये करायचं असेल, त्यांनी ते पारायण कसं करायचं, नियम कोणते आहेत, पूजा मांडणी कशी करायची, पारायणला सुरुवात किती तारखेपासून करायची, या संपूर्ण विषय माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांचा 20 मार्चला प्रगट दिन आहे बघा. आणि प्रगट दिनानिमित्त आपण प्रत्येक स्वामी भक्तांनी काहींनी 21 दिवसांची सेवा घेतलेली आहे स्वामी चरित्र सारामृताची, काहींनी 11 दिवसांची स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणची सेवा घेतली. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे आणि ज्या घरामध्ये बघा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होत असताना त्या घरामध्ये जेव्हा आपण पोथी वाचन करत असतो ना, तेव्हा स्वामी महाराज, दत्त महाराज हे सूक्ष्म स्वरूपात आपले तिथं असतात. जेव्हा आपण पोथी वाचन करत असताना ते ऐकत असतात हे सर्व. त्यासाठी मला एवढंच सांगायचं की ज्यांना नियमाटींचं पालन होईल ज्यांच्याकडनं, त्यांनी नक्कीच प्रगट दिनानिमित्त संकल्प करून आपल्या घरामध्ये पारायण करा. तर आता पारायणला कधी सुरुवात करायची ह्याविषयी तुम्हाला सांगते. तर आता बघा, पारायण आपल्याला ना 14 तारखेला सुरू करायचं आहे. 14 मार्च 2026 या दिवशी पारायणला सुरुवात होणार आहे. पारायणचा पहिला दिवस येणार आहे आणि पारायणचा 7वा दिवस हा 20 मार्च 2026 ज्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे त्या दिवशी पारायणचा 7वा दिवस येणार आहे. आणि पारायणचा 7वा दिवस आल्यानंतर आपल्याला उद्यापन सांगता त्या दिवशी करायचे आहे. तर आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते, तुम्ही हे जरी बघा प्रगट दिनानिमित्त काहींना पारायण करायचं तर त्यांनी पारायण करू शकता. पण काही महिलांना बघा एखाद्या महिन्यामध्ये, काही स्त्रियांना एखाद्या महिन्यामध्ये 7 दिवसामध्ये जरी पारायण घरामध्ये करायची इच्छा असेल तरी त्यांनी करू शकता. फक्त तुम्हाला 2 गोष्टींची काळजी घ्यायची. पहिली गोष्ट अशी की पारायणला जेव्हा आपण सुरुवात करणार बघा, पारायणचा जेव्हा पहिला दिवस येतो त्या दिवशी आमोशा यायला नसली पाहिजे. तो दिवस आमोशाचा सोडून आपण पारायण कुठल्याही दिवशी सुरू करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की आपली जेव्हा सांगता किंवा उद्यापन येणार आहे बघा, म्हणजे पारायणचा 7वा दिवस येणार आहे, त्या दिवशी सुद्धा आपल्याला आमोशा यायला नाही पाहिजे. असे तुम्ही महिन्यातले 7 दिवस बघून घ्या. आता प्रगट दिनानिमित्त बघा, पहिल्या दिवशी शनिवार येत आहे आणि 14 तारीख आहे. तर ह्या दिवशी आपल्याला पारायणला सुरुवात करायची आणि पारायणची सांगता 20 मार्चला येणार म्हणजे स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त. आणि त्याच्या आधी बघा 6व्या दिवशी आमोशा आलेला आहे. तर तशी आमोशामध्ये आधी आली तरी चालेल. 3ऱ्या 4थ्या दिवशी जरी आधीमध्ये आमोशा आली तरी सुद्धा चालू शकते, असा काही प्रॉब्लेम नाही. फक्त सुरुवातीला आमोशा यायला नाही पाहिजे आणि सांगत्या दिवशी, उद्यापना दिवशी आमोशा यायला नाही पाहिजे. असे आपल्याला महिन्यातले कोणतेही 7 दिवस तुम्ही बघून पारायण करू शकता. पारायणच्या दिवशी आपण सुरू करणार म्हणजे 14 मार्चला आपण पारायणला सुरुवात करणार आहे. त्या दिवशी शनिवार आलाय. तर आपल्याला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला काय करायचं, तर शुक्रवारी आपल्याला आपल्या घरामध्ये 5 छोट्या छोट्या चपात्या बनवायच्या, छोट्या छोट्याच बनवायच्या आहेत. त्या 5 चपात्या बनवल्यानंतर त्यातल्या 4 चपात्या तुम्हाला कुत्र्यांना खाऊ घालायच्या आहेत. तुमच्या जवळपास जी कुत्रे असतात बघा, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला भेटून जातील ती. तर त्यांना तुम्ही त्या 4 छोट्या चपात्या खाऊ घालायच्या आहेत. त्यातली 1 चपाती जी आहे बघा, ती आपल्याला गोमाताला खाऊ घालायची, म्हणजेच गाईला खाऊ घालायचे. जवळपास जर गोरक्षण असेल तर त्या गोरक्षणमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. तर अशा आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे. हे आदल्या दिवशी करून घेतल्यानंतर ज्या दिवशी पारायणला सुरुवात करणार आपण बघा, आता पारायणला आपण 14 मार्चला सुरुवात करणार आहोत. तर त्या दिवशी 14 मार्चला सुरुवात केल्यानंतर पारायणला तुम्हाला त्या दिवशी पहिल्या दिवशी काय करायचं आहे, तर पूजा मांडणी करून आपल्या घरामध्ये आपल्याला हे पारायण करायचं असतं 7 दिवसाचे. या मार्गातील गुरुचित्र ग्रंथ आपल्याला घरी मागवून घ्यायचा आहे किंवा घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायण करायचं आहे महिलांनी. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की दिंडोरी प्रणीत या मार्गातील जी गुरुचित्र ग्रंथ आहे बघा, तर तो पिवळ्या कलरचा ग्रंथ आहे, म्हणजे वरचं कवर जे आहे ते पिवळ्या कलरचं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा महिलांनी आणि त्यानंतर घरामध्ये पारायण करा. तर आता पारायणचा पहिला दिवस आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या घरामध्ये बघा आपल्याला स्वच्छता करायची आहे, सर्व देवपूजा करून घ्यायची. महिलांसाठी सांगते की पारायणला तुम्ही सुरुवात करणार आहात त्या दिवशी उंबरट्याला छानपैकी हळदीचं लेपन करून घ्या. पारायणला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशीच आपल्या घरामध्ये गाईचं गोमूत्र आणून ठेवा आणि गाईचं गोमूत्र घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये गोमूत्र हे आपल्याला सकाळ संध्याकाळ शिंपडायचंच आहे. तर आता हे मी तुम्हाला पुढं सांगेन, नियम जेव्हा सांगणार आहे ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन, पण काही गोष्टी आधी तुम्ही घरामध्ये आणून ठेवा. तर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं, अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढायची, देवपूजा सर्व करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची. आता पहिला दिवस येत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सकाळी 9 पर्यंत तुमचं हे सर्व पहिल्या दिवशी होऊ शकतं. तर आता काय करायचं आहे, तर पूजा मांडणी तुम्हाला कशी करायची यावेळेस थोडक्यात सांगते बघा.
आता पूजा मांडणी कुठं करायची, शक्य होईल तेवढी पूजा मांडणी तुम्ही देवघराची इथं करण्याचा प्रयत्न करा. आता काहींच्या घरामध्ये बघा देवघराची तर जागा नसते, मग ते म्हणतात की आमची तर देवघराची तर जागा नाही. पण एवढी काळजी घे की देवघराची तर जागा असेल तर नक्कीच देवघराची तर करा, आणि नसेल तर तुमच्या घरामध्ये अशी एक पवित्र जागा बघा की त्या जागेवरती तुम्ही देवाचं करू शकता, पूजा मांडणी करू शकता. ना की आपल्या किचनमध्ये वगैरे न बघता तुम्ही अशा ठिकाणी बघा. जरी तुम्ही बाहेर एखाद्या ठिकाणी हॉलमध्ये जरी बघितला तर जास्त करून तिथं येणं जाणं होणार बघा हॉलमध्ये वगैरे. तर शक्य होईल तेवढं ना देवघराची तर थोडीशी जागा लागते पूजा मांडणी करायला, जास्त जागा लागत नाही. शक्य होईल तेवढी देवघराची इथंच पूजा मांडणी करण्याचा प्रयत्न करा. तर आता त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर पूजा मांडणी आपल्याला पहिल्यांदा करायची आहे. तर आता तुम्हाला ग्रंथपठण करायला 7 दिवस त्या जागेवरती पूजा मांडणी करून तिथंच बसायचं आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की तुम्ही पूजा मांडणी करायच्या आधीच ह्या गोष्टी लक्षात घ्या की जेव्हा आपण पोथी वाचन करायला जेव्हा बसतो तेव्हा आपलं तोंड हे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेलाच यायला पाहिजे. या गोष्टींची काळजी आपल्याला पोथी वाचन करायची आहे. आता देवघराची तर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. सर्वांना माहिती आहे की पूजा मांडणी करूनच आपल्याला 7 दिवसाचं पारायण घरामध्ये करायचं असतं. तर आता पूजा मांडणीसाठी ना अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे बघा. एक छोटासा पाट घ्या, घरामध्ये जर पाट असेल तर तो पाट घ्या, नसेल तर चौरंग घ्या, जो आपण त्याच्यावरती पूजा मांडणी करतो असे चौरंग घ्या. चौरंग घेतल्यानंतर जिथं आपण पूजा मांडणी करणार तिथं व्यवस्थित म्हणजे आपण साफसफाई सर्व करून घेतलेली असते सकाळी, तर तिथं तो चौरंग ठेवून द्या. चौरंगावरती तुम्हाला शक्य होईल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा. पिवळ्या रंगाचं जरी नाही मिळालं तर काळा रंग सोडून, पांढरा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगात जरी वस्त्र अंथरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर काय करायचं, तर आपल्या देवघरामध्ये बघा स्वामी महाराजांचा फोटो सर्वांच्या देवघरात असतो. स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो घ्या, नसेल तर दत्त महाराजांचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल, नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती जरी घरामध्ये असेल तरीसुद्धा चालेल. तर काय करायचं, तर मध्यभागी म्हणजे जेव्हा आपण चौरंगावर वस्त्र अंथरलेलं असतं त्याच्या मध्यभागी आपल्याला स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो हा ठेवून द्यायचा आहे. फोटो ठेवून दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर फोटो तो आता आपण पूजा वगैरे त्या फोटोची करून घेतलेली असते सकाळी देवघरामध्ये, तरीसुद्धा तो फोटो तिथं ठेवायचा. पुन्हा तो फोटो थोडासा पुसून घ्यायचा, अष्टगंध लावायचं, स्वामींचं आवडतं हिना तर फोटोला लावायचं. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते काय करायचं, तर आपल्या घरामध्ये जो कलश असतो बघा, पितळाचा जो छोटासा तांब्या असतो घरामध्ये सर्वांच्या, तर त्या पितळाच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक सुपारी टाकायची, एक नाणं टाकायचं, थोड्याशा हळदी कुंकू टाकायचं, अक्षदा व्हायच्या. आणि त्यानंतर ह्या ज्या पाण्यावरती म्हणजे जो तांब्या घेतलेला असतो त्याच्यावरती तुम्हाला आंब्याची ढाळं किंवा खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं जी असतात ना ती. तुम्हाला जर आंब्याची पानं जर मिळाली तर आंब्याची पानं 5 घ्या, नाहीच मिळाली तर तुम्ही खाऊची पानं म्हणजेच विड्याची पानं जरी घेतलीत तरीसुद्धा चालू शकतं. ती ठेवायची तांब्यावरती आणि त्याच्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नारळाची शेंडी जी असते ती वर करायची आहे. काळजीपूर्वक पूजा मांडणी करा, चुका करू नका, व्यवस्थित पारायण करा. शेंडी जी असते ती वरच्या साईडला करायची आणि नारळ त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. नारळ ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं, उजव्या साईडला जिथं आपण फोटो ठेवलाय त्याच्या उजवी जी साईड आहे फोटोची, स्वामी महाराजांच्या फोटोची उजवी साईड आहे, तिथं आपल्याला थोड्याशा अक्षता तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळाची रास करायची आणि त्याच्यावरती तो कलश ठेवून द्यायचा आहे. उजव्या साईडला आपल्याला कलश ठेवायचा आहे, लक्ष देऊन ऐका. आणि त्यानंतर काय करायचं, 2 विड्याची पानं घ्यायची म्हणजेच खाऊची पानं 2 घ्यायची आणि त्या खाऊच्या पाण्यावरती तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जर गणपतीची मूर्ती असेल आणि तुम्हाला गणपतीची मूर्ती जरी तिथं ठेवायची तर तुम्ही ठेवू शकता. नसेल तर तुम्ही एक अख्खी सुपारी जी असते बघा, व्यवस्थित सुपारी बघून घ्या आणि ती गणपती बाप्पांच्या नावानं जरी तिथं स्थापना केली तरीसुद्धा चालेल. खाऊच्या 2 पानांवरती गणपती बाप्पांच्या नावानं सुपारी ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं, थोड्याशा अक्षता व्हायच्या आणि त्यानंतर पुन्हा 2 पानाचा विडा घ्यायचा म्हणजे 2 पानं घ्यायची आणि त्याच्यावरती आपले दत्त महाराज किंवा आपले स्वामी महाराजांच्या नावाची एक छोटीशी सुपारी स्थापन करायची आणि पुन्हा त्याला हळदी कुंकू वगैरे अक्षता वगैरे तुम्ही वाहू शकता. अशा पद्धतीनं पूजा मांडणे अगदी साधी सोपी आहे बघा, किती सोपी पूजा मांडणे. हे सर्व झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी फुलं असतात बघा, आता फुलं त्या दिवशी आणायची आहेत, फुलं सर्व अर्पण करून घ्यायची, कलशाला अर्पण करून घ्यायची, फोटोला अर्पण करून, सगळ्या देवांना अर्पण करून घ्यायची. दिवा लावायचा, समई लावायची, पूजा मांडणी करायची, आज दिवा लावायचा, दिवा प्रज्वलित करून आपल्याला पूजा मांडणी करायची. मग मी सांगायचं तुम्हाला विसरून गेले. तर पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर दोन्ही साईडला 2 समया लावा आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. त्यानंतर बघा पहिला दिवस आहे, पोथी घ्यायची जे आपले श्री गुरुचरित्र ग्रंथ जो ग्रंथ आहे बघा तो घ्यायचा. आता त्याच्यासाठी आपल्याला एक पाठ हवा आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्याला वाचण्यासाठी पाठ लागतो आणि पाठावरती ठेवूनच हा ग्रंथ वाचायचा आहे.
तुम्ही अजून एक घरामध्ये पाट घ्या. त्या पाटावरती तुम्ही एक वस्त्र अंथरा आणि त्याच्यावरती तो जो ग्रंथ आहे, म्हणजे आपल्या श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ तिथं ठेवायचा. ग्रंथाच्या खाली आपल्याला कायम पोती जी असते बघा, त्याच्या खाली आपल्याला एखादं कापड घ्यायचं आहे, म्हणजे एखादं वस्त्र घ्यायचं असतं. बिना वस्त्र घेता डायरेक्ट म्हणजे पोती पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायची नाही. या गोष्टींची काळजी घ्या. आणि तो ग्रंथ आपल्याला 7 दिवस झाकूनच ठेवायचा असतो. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते, आता पारायण तुम्ही पहिला दिवस आहे, पोती घेतली, तर एक लक्षात ठेवा, ही जी पोती तुम्ही ठेवलेली असते आणि जेव्हा तुम्ही म्हणजे पोती वाचनाला सुरुवात करता, मगाशी पण मी तुम्हाला सांगितल्या गोष्टींची काळजी घ्या. तुमचं तोंड हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेलाच झालं पाहिजे, अशा ह्यानं तुम्ही पोती वाचण्यासाठी बसा. तर आता पाटावरती आपल्याला पोती वगैरे घ्यायची आहे आणि ही पोती, ही पूजा मांडणी आपल्याला पहिल्या दिवशी आपण जी केलेली असते बघा, ती 7 दिवस आपल्याला हलवायची नसती. हा ग्रंथ आपल्याला 7 दिवस त्या जागेवरून हलवायचा नाही. पूजा मांडणी सुद्धा हलवायची नाही. अशा ह्यानं तुम्ही सर्व पूजा मांडणी व्यवस्थित आणि ग्रंथ वगैरे ठेवून घ्या. आता सर्व ग्रंथ वगैरे ठेवून घेतला, सर्व झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे. तर संकल्प आपल्याला तिथंच बसून करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा, आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं की इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्प नक्कीच करा. आणि मी तर तुम्हाला सांगते की तुम्ही पारायण करणार आहे ना 7 दिवसाचं, तर नक्कीच संकल्प करूनच करा. तुमची जी इच्छा असेल ती बोला, तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम असतील ते बोला, किंवा तुमचं जे असेल ते तुम्ही बोलू शकता आणि त्यानंतर तुम्ही संकल्प करू शकता. तर आता संकल्प करत असताना आपल्याला काय करायचं, तर संकल्प करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं तामण घ्यायचं आहे. आपल्या देवघरामध्ये एक तामण असतं, ते तामण आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये, ह्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला एक फूल टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत बघा. आणि असंच हातात धरून आपल्याला महाराजांजवळ, म्हणजे आपल्या देवघराजवळ बोलायचं आहे. तुमची मनातली जी इच्छा असेल, तुम्हाला नोकरी पाहिजे असेल किंवा तुमचं स्वतःचं घर व्हायचं असेल, याविषयी तुम्ही संकल्प करा. म्हणजे माझ्याकडनं काय बोलायचं तुम्हाला प्रथम मी सांगते बघा. पहिल्यांदा काय बोलायचं स्वामी महाराजांना, की मी 7 दिवसाचं तुमचं पारायण करत आहे घरामध्ये आणि माझ्याकडनं हे 7 दिवसाचं पारायण व्यवस्थित करून घ्या. पारायण करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी यायला नको, कोणत्याही प्रकार संकट यायला नको आणि व्यवस्थित माझ्याकडनं तुमची पारायणची सेवा करून घ्या घरामध्ये, हे बोलायचं. आणि त्यानंतर तुम्ही ज्याच्यासाठी पारायण करत असाल, तुमची इच्छा ती बोलायची आणि त्यानंतर हातातलं पाणी जे असेल ते तामणामध्ये सोडून द्यायचं. आता तामणामध्ये पाणी सोडून दिल्यानंतर ते पाणी आपल्याला तुळस सोडून इतर झाडांना अर्पण करायचं आहे. तुळशीला अर्पण करायचं नाही. कधीही संकल्प केलेलं पाणी तुळशीला अर्पण करायचं नसतं. इतर झाडांना तुम्ही अर्पण करा. तर त्यानंतर आता तिथं बसून आपल्याला म्हणजे पोथी वाचनाला सुरुवात करायची. आता पहिल्या दिवशी आपल्याला किती अध्ययन पठण करायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्ययन पठण करायचे, तिसऱ्या दिवशी किती अध्ययन पठण करायचे, या सर्व विषय माहिती त्या पहिल्या पानावरती आहे. तर पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला काय वाचायचं आहे हे तुम्हाला दररोज वाचायचं, मी आता तुम्हाला सांगते बघा. तर पहिल्यांदा आपल्याला एक माळ ना श्री स्वामी महाराजांची एक माळ करायची. स्वामी महाराजांची एक माळ केल्यानंतर आपल्याला एक माळ गायत्री मंत्राची करायची. त्यानंतर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गणपती अथर्व शीर्षक आहे, त्याचं पठण करायचं आणि त्यानंतर अध्ययन पठणाला सुरुवात करायची. तर आता हे सर्व सांगितलं, तर तुम्हाला दररोज 7 दिवस दररोज तुम्हाला एक माळ स्वामी महाराजांचा, एक माळ गायत्री मंत्राचा आणि गणपती अथर्व शीर्षक पठण करायचं आणि दररोज सुद्धा पोथी वाचन, पुढच्या अध्ययन वाचायला सुद्धा सुरुवात करायचं. असं तुम्हाला दररोज 7 दिवस करायचं आहे घरामध्ये. तर आता हे तुम्हाला मी सर्व सांगितलं. आता त्या दिवशी जर तुम्हाला दिवसभरामध्ये, आता पहिला दिवस आहे म्हटल्यानंतर आपल्याला पोथी वाचनाला 10 किंवा 9:30 वाजू शकतात पहिल्या दिवसामुळे. तर त्या दिवशी तुम्हाला तर दिवसभरामध्ये थोडासा जरी वेळ भेटला किंवा जवळपास जर तुमचं केंद्र असेल, मठ असेल, तिथं जाऊन नक्कीच तुम्ही दर्शन घ्या. नसेल केंद्र मठ तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन नक्कीच घ्या पारायणला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात केल्या. आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्यानंतर तिथं बोला की मी 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये करत आहे, माझ्याकडनं पारायण करून घ्या, असं तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला बोलायचं आहे. त्या दिवशी काय करायचं सर्व मी तुम्हाला सांगितलं. आता नियम कोणते, अटी कोणते त्याविषयी सांगते. त्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगते बघा. पारायणची वेळ ही दररोज तुम्ही ना एकच ठेवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा पारायणचं वाचन कधी करायचं असतं, तर पारायणचं वाचन हे आपल्याला पहाटेपासून आपण सुरू करू शकतो. पहाटेला तुम्ही 3 वाजल्यापासून पारायणचं वाचन करू शकता, ते दुपारी दिवसभरामध्ये 4 पर्यंत तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला एवढंच सांगते की जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पठण हे सकाळी करण्याचाच प्रयत्न करा. आणि सकाळी केलं की कसं 4 वाजता किंवा 4:30 वाजता जरी तुम्ही पठण केलं ना घरामध्ये तरीसुद्धा चालेल.
आणि तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, काही अशा महिला असतात बघा, काहींचे प्रॉब्लेम असू शकतात, मी नाही म्हणत नाही, किंवा काही दादांचे प्रॉब्लेम असे असू शकतात की सकाळी पठण करणं शक्य होत नाही. तर त्यांना मला एवढंच सांगायचं की दुपारी तुम्ही फक्त 4पर्यंतच ते पठण करू शकता. संध्याकाळी आपल्याला आद्यन कधीही पठण करायचे नाहीत. या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतर पारायण करा. 12 ते 12:30मध्ये आपल्याला पोथीवाचन थांबवायचे असते. 12 ते 12:30मध्ये पोथीवाचन करायची नाही. तिथून पुढं तुम्ही करू शकता. ती जी वेळ असते ती दत्त महाराज स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. या गोष्टी लक्षात ठेवा. आता तुम्हाला पहिल्यांदा सांगते की हे सर्व सांगितल्यानंतर जेव्हा आपण पोथी वाचन करतो बघा, आता बघा मी पहिल्या दिवशी पोथी वाचन केलं तर आपल्याला जो तो ग्रंथ आहे ना तो झाकून ठेवायचा आहे पूर्णपणे. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पोथी वाचन सुरू करणार त्याच वेळेला तो ग्रंथ उघडायचा आहे. कायम तो ग्रंथ आपल्याला झाकूनच ठेवायचा. उघडा म्हणजे ओपन ग्रंथ किंवा असाच आपल्याला पोथी ठेवायची नाही. पोथीचं वाचन झाल्यानंतर पोथी ती झाकून ठेवायची वस्त्रानं. तर हे आपल्याला सर्व करायचं आहे. 7 दिवस पहिल्या दिवशीपासनं पारायण पूर्ण होईपर्यंत 7 दिवस आपल्या घरामध्ये आपल्याला सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचंच आहे. कंपल्सरी गोमूत्र शिंपडायचं. 7 दिवसामध्ये मांसाहारी पदार्थ बनवायचे नसतात. मांसाहारी पदार्थ कडकडीत बंद करायचे आहेत 7ही दिवस. जी व्यक्ती पारायण करते त्या व्यक्तीनं कुणाला बनवून सुद्धा घरामध्ये द्यायचं नाही. ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतर पारायण करा. कारण दत्त महाराज स्वामी महाराज यांचं आपण घरामध्ये त्या प्रभावी ग्रंथाचं पारायण घरामध्ये करणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हा 5वा वेद मानला गेला आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथ 5वा वेद मानला गेला आहे. प्रत्येक ओवीचा प्रत्येक अर्थ वेगवेगळा आहे बघा. प्रत्येक अध्याय हे आपल्या प्रत्येक समस्येवर काम करत असते. यासाठी सांगते की ह्या नियमाचं पालन कडकडीत घरामध्ये करा. आता दुसरा नियम असा आहे बघा की त्या दिवसांमध्ये आपल्याला गादीवरती झोपायचं नसतं. तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये बघा त्या 7 दिवसामध्ये तुम्ही पारायण करणार आहे तर एक स्वच्छ धुतलेली सतरंजी घ्यायची आहे आणि ती तुम्हाला फरशीवरती म्हणजे जमिनीवरती हांतरून झोपायची आहे. आपल्याला गादीवरती झोपायचं नाही, गादीवरती बसायचं नाही. या नियमाचं सुद्धा पालन तुम्हाला करायचं आहे. दुसरा नियम असा आहे की या दिवसांमध्ये आपल्याला परान्न सुद्धा घ्यायचं नाही. आता परान्न म्हणजे काय तर ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या शेजारच्या घरचं नातेवाईकांच्या घरचं अन्न खायचं नसतं. आपल्या घरामध्ये आपली आई पत्नी मुलगी जे पण अन्न बनवते तेच आपल्याला ह्या दिवसांमध्ये खायचं आहे. बाहेर आपल्याला कोणत्याही प्रकारे 10व्याला 13व्याला जर तुम्हाला चुकून जावं लागलं तुम्ही घरातल्या दुसऱ्या व्यक्तींना पाठवा पण तुम्ही स्वतः जाऊ नका. कारण तुम्ही पारायण करत आहात. या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतर करा. आता हे एक सांगितलं तर तुम्हाला 7 दिवस ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन घरामध्ये करायचं आहे. तर हा पण नियम आहे आणि हे नियम कंपल्सरी आहेत. या नियमाचं पालन सर्वांनी करायचं आहे आणि त्यानंतरच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे बघा. तर आता काय खायचं किंवा कोणते पदार्थ ह्या दिवसामध्ये खायचं ह्याविषयी तुम्हाला सांगते. या 7 दिवसामध्ये आपल्याला कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. कांदा लसूण आपल्याला घातलेली किंवा बनवलेली कोणतीही भाजी आपल्याला खायची नाही. तर तुम्ही काय खाऊ शकता तर ह्या दिवसामध्ये तुम्ही जर पहिल्या दिवशी चपाती खाल्ली ना तर तुम्हाला 7 दिवस सकाळ संध्याकाळ चपाती खायची आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ ज्वारीची भाकरी खायची आहे. भात होईल तेवढा शक्य खाऊ नका भात या 7 दिवसामध्ये. खरंच खाऊ नका भात तुम्ही 7 दिवसामध्ये. आणि जरी तुम्ही खाल्ला तर मग तुम्हाला 7 दिवस भात खावा लागेल. शक्य होईल तेवढा भात टाळण्याचा प्रयत्न करा. चपाती खाऊ शकता. पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर 7 दिवस चपाती, पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर 7 दिवस भाकरी, किंवा तुम्ही बाजरीची भाकरी खाल्ली तर 7 दिवस आपल्याला बाजरीचीच भाकरी खायची. तर आपल्याला द्विदल धान्यसुद्धा ह्या दिवसामध्ये खायचं नाही. म्हणजे कडधान्य आपल्याला ह्या दिवसामध्ये खायचं नाही. कोणत्याही प्रकारच्या डाळी आपल्याला खायच्या नाहीत. कोणत्याही प्रकारची तुम्ही भाज्या कोणत्या खाऊ शकता तर तुम्ही रताळे खाऊ शकता, तुम्ही टोमॅटो खाऊ शकता, तुम्ही बटाटा खाऊ शकता, तुम्ही भेंडी खाऊ शकता. तुम्ही ह्या सर्व भाज्या ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या त्या भाज्या फळभाज्या खाऊ शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिरची पूड टाकून तुम्ही बनवू शकता किंवा थोडीशी हळद जिरे टाकून सुद्धा ह्या भाज्या तुम्ही बनवू शकता घरामध्ये. आता बघा आता कोणत्या पालेभाज्या कोणत्या खाऊ शकता तर तुम्ही राजगिरीची भाजी सुद्धा खाऊ शकता, तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता. तुम्ही ज्या पण पालेभाज्या त्या सर्व प्रकारच्या खाऊ शकतात. फक्त तुम्हाला एक भाजी खायची नाही, ती भाजी शेपूची भाजी. कारण शेपूची भाजी खाल्ल्यानंतर बघा आपल्याला ढेकर येण्याची सुद्धा शक्यता असते. यासाठी आपल्याला शेपूची भाजी त्या दिवसामध्ये खायची नाहीत. तर आता तुम्हाला हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. मिरची सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हिरव्या मिरची असतात ना ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. काय खायचं नाही तर तुम्हाला ना मैद्याचे पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ अजिबात ह्या दिवसांमध्ये खायचे नाहीत. कोणत्याही प्रकारचे मैद्याचे पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ खायचे नाहीत.
तुम्हाला वांग हा पदार्थ सुद्धा म्हणजे वांग ही सुद्धा फळभाजी त्या दिवसांमध्ये खायची नाही. तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कांदा लसूण घातलेली भाजी खायची नाही. आणि ह्या दिवसांमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा वापर सुद्धा करायचा नाही. शेंगतेल सुद्धा आपल्याला ह्या दिवसांमध्ये खायचं नाही. तर तुम्हाला सूर्यफुलाचं तेल जे असेल ते घ्या, घरी आणा थोड्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये ह्या भाज्या बनवा. हळद किंवा हिरवी मिरची टाकायची, जिरं थोडीशी टाकू शकता किंवा मिरची पूड आपण टाकून भाजी वगैरे बनवू शकतो. सर्व काय खायचं, कोणत्या भाज्या खायच्या, कोणते पदार्थ ह्या दिवसामध्ये खायचं, काय खायचं नाही ह्याविषयी थोडक्यात माहिती दिली. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, खूप असे स्वामी भक्त असतात की ह्या दिवसामध्ये म्हणजे ह्या 7 दिवसामध्ये काहींचा उपवास येतो, म्हणजे काहींचा सोमवार असतो, काहींचा मंगळवार असतो, काहींचा गुरुवार असतो. तर ह्यांनी काय करायचं, तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये करत असतो तेव्हा पारायणच्या काळामध्ये आपल्याला जरी उपवास आला तरी सुद्धा निरंकार राहून आपल्याला पोथीवाचन करायची नसते. त्यासाठी आपल्याला त्या दिवशी फळहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्ही काय खाऊ शकता, तुम्ही फळं खाऊ शकता, तुम्ही दूध घेऊ शकता. जर तुम्हाला त्या दिवशी साबुदाण्याची म्हणजे खिचडी जरी नाही आपण बनवली बघा, त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा वापर करावा लागणार, तर तुम्ही साबुदाण्याची खीर बनवून सुद्धा उपवासाला खाऊ शकता. म्हणजे शक्य होईल तेवढं फळाहार आणि दूध हे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा ह्या दिवसामध्ये. बाहेरचे वेपर्स वगैरे, उपवासाचे वेपर्स, उपवासाचा चिवडा हे खाऊ नका. कारण कसं असतं, आपण पारायण करत असतो आणि हे जे पदार्थ त्यांनी बनवलेले असतात बघा, ते त्यांनी कोणत्या ह्यानं बनवलेले असतात, कसे बनवलेले असतात हे आपल्याला पण माहीत नसतं. त्यासाठी शक्य होईल तेवढं बघा, गुरुचरित्राचं पारायण करत असताना ह्या नियम आणि अटींचं पालन करा. नियम जास्त नाहीत, तुम्ही मनामध्ये शंका आणू नका, अगदी मनापासून श्रद्धेनं करा. बघा तुमच्याकडनं 7 दिवसाचं पारायण नक्कीच होईल, नक्कीच नियमाचं पालन होईल. आणि जेव्हा तुम्ही हे पारायण करणार ना नियम आणि अटींचं पालन करून, तेव्हा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच स्वामी महाराज दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे बघा. पूजा मांडणी, संकल्प कसा करायचा, कोणत्या भाज्या खायच्या, कोणत्या अन्न सेवन करायचं. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर ज्यांनी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघितलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.